तर कसे आहेत सर्व? आय होप सर्व बरेच असणार. तर मी तुमची चैत्राली आजपासून तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर माझा पहिला व्लॉग आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. माझा गुरुवार असतात माझे, तर ह्या वर्षी 5 गुरुवार आले. तर आज पहिला गुरुवार आहे. तर चला मग आपण बघूयात मी काय काय तयारी केली ती. तर हाय, तर इथे हा कावळा येऊन बसतो, दररोज बसतो आणि ओरडत राहतो. आणि मी चपात्या करत होते, त्याला चपाती येऊन दिली आणि बघा किती छान खातोय. आणि मला खूप आवडतं असं पक्ष्यांना खायला घालायला. त्यानंतर मी माझ्या पूजेला सुरुवात केली. तर मी इथे जे आहेत दिवे वगैरे आदल्या दिवशीच घासून ठेवले होते आणि सर्व जे पूजाला साहित्य लागतं ते मी आदल्या दिवशीच आणून ठेवलं होतं, कारण त्याच दिवशी जाऊन आणायचं आणि सर्व काय हुरकायचं होत नाही. त्यामुळे जेवढं मला आदल्या दिवशी जमतं तेवढं मी करते, आदल्या दिवशीच करायचा प्रयत्न करते. आणि इथे जे आहे मी 2 समया घेतल्यात, त्याच्यात मी तेल वगैरे आधीच टाकून ठेवलं होतं आणि आता मी हळदी कुंकू वाहून दिवा लावून मग पूजेला सुरुवात करणार आहे. तर इथे मी पाट घेतला आहे आणि त्याच्यावरती लाल वस्त्र हातरलेत आणि त्यानंतर मी थोडेसेच तांदूळ घेतले, कारण जास्त तांदूळ घेतले की ते जे तांब्या तो हलतो, त्यामुळे थोडेच तांदूळ घेतलेत. आणि त्यानंतर मी त्याच्यावरती तांब्या ठेवला, त्यात पाणी घेतलं आणि स्वास्तिक काढलं. कुठलीही पूजेची सुरुवात करताना पहिला आपण स्वास्तिक काढतो, तेव्हा मी स्वास्तिक काढलं. त्यानंतर फूल वाहिलं, हळदी कुंकू वाहिलं, त्याच्यात सुपारी टाकली आणि 1 रुपयाचं नाणं टाकलं. त्यानंतर हे जे पानं आहेत ते मी घेतली होती आणि माझ्याकडं इथे जवळ मला पानं जी भेटली, मी ती सारखी पानं खाली जात होती, कारण ते तांब्याचं तोंड मोठं होतं आणि ते पानं वगैरे ते छोटी, आणि मला नारळ पण सारखा खाली जात होता, कारण नारळ पण छोटा साईजने छोटा झाला, कारण तांब्याचं तोंड खूपच मोठं होतं. पण नेक्स्ट टाईम मी लक्षात ठेवेल की थोडासा नारळ मोठा आणायचा. त्यानंतर मी नारळ ठेवला आणि हळदी कुंकू वाहिलं. त्यानंतर मी ह्या टायमी नवीन मुकुट आणले आणि खूप सुंदर मुकुट आहे आणि खूप मार्केटमध्ये जास्त तसंच आलेले आहेत मुकुट, तर सर्वजण घेत होते आणि मला पण खूप आवडलेलं, त्यामुळे मी पण आणलं आणि छान दिसत होतं ते मुकुट, पण खूप सुंदर दिसत होतं. तुम्ही बघू शकता मी मुकुट लावलं आता नारळाला. आणि ही जी हिरवी जे वस्त्र आहे ते मी त्या दिवशीच आणलं मार्केटमधनं आणि खूप सुंदर असे दिसत होते, कॉम्बिनेशन खूप छान दिसत होतं त्या वस्त्राचं, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी सुरुवात केली सगळे दागिने घालायची. तर इथे मी जे आहेत ते सेम दागिने आणलेले, त्याच कलरचे, गोल्डन कलरचे, कारण आपण दागिने सेम कलरचे घातले तरच ते छान वाटतं. तर इथे मी सर्व सेमच आणलेलं, कारण जर आपण मोत्याचं घालणार असेल तर मोत्याचंच सर्व घालायचं आणि जर गोल्डन ह्याचं घालायचं तर सगळं गोल्डनच. तुम्ही बघू शकता मी एक एक करून सगळं घालते. आणि इथं जे आहे मी ते व्यवस्थित बघून घालते, कारण अशी घाई नाही करत. मला थोडंसं व्यवस्थित झालं तरच चांगलं वाटतं आणि थोडं मन लावून करते, त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही चांगलीच होते. तुम्ही बघू शकता मी बघते, काढते, कारण मला व्यवस्थित दिसलं तरच मी ट्राय करत असते. सॉरी, थोडं डिस्टर्ब होतं असं नाही तर थोडा आवाज येतो. तर तुम्ही बघू शकता की सगळं मी घातलं एक एक करून. त्यानंतर जे आहे ते मी हार वगैरे घालणार आहे, कारण मी जास्तही दागिने नाही घालणार, कारण ते जास्त जर घातले तर ते पण चांगलं नाही दिसत. त्यामुळं मग त्यानंतर मी इथे जे आहे ते हार घालणार आहे. आणि मी इथे हार आहे तो पांढरा आणला आहे, मला पांढरा नव्हता हवा होता, पिवळा पाहिजे नव्हता. आणि वेणी पण मी पिवळी आणली. पिवळी वेणी खूप सुंदर दिसते आणि उठून दिसते, त्यामुळे मी पिवळीच वेणी आणते नेहमी. आणि त्यानंतर हे जे आहे चुनरी, ती खूप वेळा ट्राय केली आणि ती चांगली नव्हती दिसत, छोटी होत होती, त्यामुळे मी जे घरात होती तीच घातली चुनरी लाल कलरची. अशी मी सजवली माझ्या देवीला आणि खूप सुंदर दिसत होती, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आणि असं मन प्रसन्न वाटेल असं दिसत होती. तर इथं माझी पूजा सगळं आवरून झालं, तर इथं मी केली माझ्या पूजाला सुरुवात. तर इथे मी अगरबत्ती, धूप, वाटी धूप असतं ते लावलं, कारण ते लावल्यानंतर घरात वेगळंच थोडं वातावरण होतं, प्रसन्न वातावरण वाटतं आणि सुगंधही खूप सुंदर येतो. तर इथं मी अगरबत्ती लावून माझ्या पूजेला सुरुवात केली.
तर आता मी इकडे एकीकडे चहा ठेवली आणि इकडे डाळ शिजायला लावली. थोडी चहा पिलं की थोडं फ्रेश वाटतं म्हणून. आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. इथे माझा स्वयंपाक झाला आहे. मी केले वरण, छोलेची भाजी आणि उपवास म्हटले की गोड काहीतरी येतंच, तर मी रव्याची खीर केली होती. आणि आपण उपवास असले की काही ना काही स्पेशल करायचा प्रयत्न करतो देवासाठी. आणि त्यानंतर मी इथे कोथिंबीरच्या वड्या पण केल्या होत्या, त्या मी कापून ठेवल्या होत्या जेणेकरून मी लगेच तळायला घेईन. तर इकडे मी चपात्या करत होते आणि एकीकडे भात शिजायला लावला. चपात्या झाल्यावरती लगेच मी कोथिंबीरच्या वड्या तळून घेतल्या. आणि थोडं गरम गरम खाल्ले की थोडं जेवण पण जास्त जातं, त्यामुळं मी गरमच करण्याचा प्रयत्न करते. आणि झाला मग माझा इथं स्वयंपाक आणि मी देवाला नैवेद्य दाखवला. माझी आत्ताच पूजा झाली आणि मी नैवेद्य पण दाखवला. तर कशी वाटली तुम्हाला माझी पूजा नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असेच मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तर चला मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू बघितल्याबद्दल.